बाळूमामाच्या नावानं जयघोष करायला विसरू नका. आज भक्तांनो, तुमच्या सोबत काहीतरी चांगलं घडणार आहे. तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे आणि उन्नती तुम्हाला मिळणार आहे. भक्तांनो, सर्व दरवाजे बंद झाले तरी हे मामांच्या हृदयाचा दरवाजा तुमच्यासाठी कायमच उघडा असतो. अपेक्षा मामांपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तरतील, संकटात असाल तर मामा तुम्हाला सांभाळतील. भक्तांनो, मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील. फक्त बाळू मामांना आपल्या आतुरतेने साथ घाला. मामा प्रत्येक वेळेस म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुझ्या तोंडामध्ये मामा नाम घेत राहा. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळूमामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच आहे मामा, नाही भीती आता कसली उरली माझ्या मागे. आता माऊली काळजी उद्याची, मामा सारी संकटांना मामा पाठवा माघारी. संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळूमामा. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर चालत होता. दिव्यावरच्या या पतंगा इतके आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच भक्तांना रंगून व नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळावा लागतो. लक्षात ठेवा, अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला फक्त भक्त जेव्हा पाहतो तेव्हा स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूपी दर्शनामध्ये भक्तांनो, तो चिरंजीवी दत्त आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दूरदृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांना अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तांसाठी गुरुच्या जवळ आपली भक्तांनो पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्त ही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्याची साठवण माझ्याकडे ते होईल तेवढे करणे आवश्यक. मामा सांगतात, बाळूमामा सांगतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करत असतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नीती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता येते, स्वतःची वाट कधी लागते हे कळत नाही. म्हणून बाळूमामा म्हणतात, दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवायचे काम करा. भक्तांनो, माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बिना हिशोब करता हा कर्माचाच होणार आहे, धर्माचा नाही. हे लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात, अरे मुला, मी सर्वत्र आहे, सगळ्या ठिकाणी आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी पाणी आहे, मी वारा आहे, आकाश ही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे. आदमापुरात मीच आहे, गरुडावर मी आहे, कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीमागे उभा आहे. आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव आहे त्याच्या संरक्षणासाठी उभा राहिला, पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली. असं नाही. प्रत्येकाचं मन, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्याचे मत ओळखून त्याचा पूर्व उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तांनो भक्तीच्या नित्य स्वाधीनी ठेवून ब्रह्मत ज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात भक्तांनो परब्रह्म जरी तुमच्या समोर उभा राहिला तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. भक्तांनो, त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्याच्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी, भक्तांनो, इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्तांनो, स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर
त्याला स्वतःलाच समजेल की या अपरंपार शक्तीने ज्ञानाने मला जगाला भक्तांनो ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. मामा म्हणतात कर्म चांगले करा, काम चांगले करा, या जगात तुमचे काहीच नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे भक्तांनो. कोरोनाचा तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार आहे. रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे, तर विदलिखित लिहिलेलं आहेच. हे जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला असला तरी भक्तांनो शेवटच्या अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी 4 बांबूंच वरच तुम्हाला बसायचं आहे. कितीही सोनं असलं तरी शेवटी तोंडात फुटका मणी, कितीही कपडे असले तरीही शेवटी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यालाच जायचं आहे. पण आता हे सर्व मिळवायच्या आधी जेव्हा तुम्हाला लागतं तो कोरोनाला दाखवून दिला आहे. कोरोना रोगानं तुम्हाला दाखवून दिला आहे नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा, तेवढे करा. मामा आपल्याला जपतील. जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ गुरुचरित्र पारायणे अध्याय वाचाल तेवढे जास्त आपल्याला मामा वाचवतील. जेवढी जास्त आणि कठोरपणे भक्तांनो आपण मामांची सेवा केली तेवढाच जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा भक्ती आपल्याला मामा देणारच आहेत. जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा करणार आहेत तेवढ्याच आवडीने मामा बाळमामा आपल्याला प्रसन्न देतील. लक्षात ठेवा. मात्र नक्की हे मामा सांगतात, अरे मुला, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू नको आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. घमंड हा अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी भक्तांनो यशही कोणाला मिळणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामावर निसंकोचपणे विश्वास ठेवून सगळं काही सोपवा. जर तुम्ही मामावर विश्वास ठेवून विश्वयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा मामा 100% पूर्ण करतील. बाळमामा आज बोध देत सांगत आहेत, अरे मुला, वेदांतानुसार बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही तर ध्रुवावर अनंत आहे, परंतु मी एकच तेज असं अस्तित्व आहे. बाळमामा सांगतात, मी कोणापासून वेगळं नाही, मी कोणी माझ्यापासून वेगळा नाही, तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळमामा तुम्हाला सांगतात भक्तांनो, कधीच निराश ठेवणार नाहीत मामा आपले, कधीच रिकामे ठेवणार नाही. तर हे आहे जी तुमची शक्ती आहे त्यांची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. बाळमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्या काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि भक्तांनो मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात, म्हणून फक्त आणि फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मामांचा तोल ढासळत असेल तर फक्त बाळमामांचे तुम्हाला तुमच्या तोंडात नामस्मरण करायचं आहे, फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहित आहे की माझ्या बाळमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामाकडे अशी प्रार्थना करतो भक्तांनो, मी माझ्या मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्हीच सांगितलेल्या मार्गावर चालण्याची मला सद्बुद्धी द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना भक्तांनो कशाची मला भीतीच वाटत नाही. लक्षात ठेवा. मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी, हसत, संकटांना नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. भक्तांनो, म्हणूनच बाळमामा कायम आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर, तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नावाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे श्री बाळूमामा हे नाम बोलून बघ. ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात,
पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांना अडचणीत आयुष्यात कधीच सुटत नाहीत. लक्षात ठेवा, संपत्ती नाही त्याच्या आयुष्यामधून अडचणी. मामावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेव आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट कामे आहेत, जे काही नकारात्मक काम आहे, ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा भक्तांनो, गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा गंगेने उत्तर दिले, मी ती सर्व पापे समुद्रात मिक्स करतो. समुद्राला विचारण्यात आले की तू या पापांचे काय करतो आहेस? तेव्हा समुद्र म्हणाला की ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन जातो. भक्तांनो, हे असेच आहे. ढगाला विचारलं जातं की तू ह्या पापाचं काय करतोस? तेव्हा ढग म्हणतो, मी पाण्याच्या स्वरूपात मी पृथ्वी तलावावर नेऊन टाकतो. तेच तुम्हाला मिळणार आहे. भक्तांनो, हे असं चक्र चालू आहे निसर्गाचं. ठीक आहे, तर भक्तांनो, असेच बाळूमामांची माहिती ऐकण्यासाठी, बाळूमामांचे चांगले आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा भक्तांनो, आणि आम्हाला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा. आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिलेली आहेत. त्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे, तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामावरती विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही भक्तांनो. मामांना सांगावंसं वाटतं की जन्म दिला मामा मासी तू, जन्म दिला आम्हा तू. तूच दिला आधार, सर्व काही दिले तूच, सर्व काही दिले तूच. तरीही मागतो तुझ्या पासी मी, मागतो तुझ्या पासी मी माझं सुख. भक्तांनो, मामाकडे काहीच मागू नका. बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत. चराचरात व्यापून आहेत. त्यांना सगळं काही माहीत आहे. तुम्ही जे चांगलं करणार आहात, तुम्हाला तुमचं कर्म तुम्हाला भेटणारच आहे भक्तांनो. म्हणून तुम्ही एकदा तरी बाळूमामांच्या दरबारामध्ये आदमापूर या गावात जावा. बाळूमामांचं मोठं देवस्थान आहे भक्तांनो. त्या दरबारामध्ये जाऊन तुम्ही मामांची दर्शन घ्या. मामांची तुम्ही भंडाऱ्याची ताकद घ्या. मामांच्या भंडाऱ्याची तुम्हाला, त्या ताकदीची तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे भक्तांनो. आणि तुम्हाला मी जाता जाता सांगावं असं वाटतं भक्तांनो, तुम्ही मेतक्यामध्ये जावा. मेतक्याच्या खांबाचं दर्शन घ्या. त्या मेतक्याच्या खांबाला तुम्ही मिठी मारा भक्तांनो, कारण त्या मेतक्याच्या खांबामध्ये एवढी ताकद आहे भक्तांनो, भूतबाधा निघून जाते तिथील. लक्षात ठेवा, ही भक्तांचा अनुभव आहे. लक्षात ठेवा भक्तांनो. ठीक आहे, तर तुम्हाला एवढंच सांगावंच वाटतं की भक्तांनो, एक बाळूमामांनी त्या ठिकाणी खवलेला खांब आहे भक्तांनो. कारण या ब्रह्मांडामध्ये दोन खांब आहेत, एक मेतक्यात आणि एक कैलासामध्ये. त्यावेळेस आपल्या बाळूमामांनी सांगितले होते की दोन खांब आहेत, एक कैलासामध्ये. कैलासामधलाच खांब त्यांनी आपल्या बाळूमामांच्या शक्तीच्या आधारे तो आपल्या मेतक्यामध्ये आलेला आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाला इतर तुमच्या कुटुंबियांना, आजूबाजूतील लोकांना जरी भूतबाधा वगैरे काही झालेलं असेल, काही प्रॉब्लेम झालेले असतील, तर भक्तांनो तुम्ही त्या खांबापाशी जाऊन त्या खांबाचं दर्शन घ्या. त्या खांबामध्ये लय ताकद आहे भक्तांनो. ठीक आहे, तर भक्तांनो एवढंच सांगावंसं वाटतं. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. ठीक आहे, तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.